सर्वप्रथम आवाज ऐकवतोय नरेंद्र मोदी. जोरदार टाळ्यांच्या गजरात मोदीच्या आवाजाचं स्वागत करा. ज्यावेळेस मोदी साहेबांना कळालं की दानवेनं या धुळ्याच्या भाजपचा सत्यानाश केला, 28 गुंडांना तिकीट दिलं, मोदी रागावले. मोदींनी दानवेला बोलवून घेतलं दिल्लीला आणि काय म्हणाले मोदी, आवाज आवडली तर टाळी, ज्या कलाकाराला चहा नाही पाजला तरी चालेल, मैं टाळेऊ का मोहताज. भाइयों बहनों, भाइयों बहनों, मैडम सोनिया जी, शहजादे, मैंने दानवे को दिल्ली में बुलाया और मैंने दानवे को पूछा, अरे भाई दानवे, ये गोटे क्या चीज है? तो दानवे ने मुझे बोला, नरेंद्र भाई क्या बोलना, बोले ये गोटे नहीं है, ये गोटा है, गोटा. और मेरे प्यारे भाई और बहनों, अब तो मुझे पता चला है ये गोटे का गोटा यहाँ के पूरे गुंडों के सर पर ऐसा बैठने वाला है, उठने वाले नहीं. मतदार बंधुओं और भगिनीनों, मेरे प्यारे भाइयों, देश चल पड़ा है, नोट चली पड़ी है, आप आगे चलने वाले क्या नहीं? बोलो मेरे को, गुंडागर्दी खत्म करनी है या नहीं? बोलो. तो चलो. तो मेरे प्यारे भाइयों, अब मैं तो ठहरा पंतप्रधान, मैं कैसे बोल सकता हूं कॉर्पोरेशन में? आप सोचो, यही कहने के लिए मैं आया. आता मित्रांनो, एक आवाज मला फक्त 5 मिनिट दिले आहेत. विलासराव देशमुखांचा आवाज. विलासराव देशमुखांचं विशेष प्रेम आमच्या अण्णावर आहे. विलासराव देशमुख जर इथं प्रचार सभेला आले अण्णा तर काय बोलतील? विलासराव देशमुख गेल्या अनेक दिवसापासून या संपूर्ण धुळे शहरामध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे आणि ही चर्चाही चालू आहे. अण्णांची किती लोक निवडून येणार? मी अण्णाला सांगितलं की अण्णा, आम्ही कुठं जरी असलो तरी कायम आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. ज्यावेळेस 8 वर्ष आम्ही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस विकासाचा पहिला घास या धुळ्याला अण्णाने आणण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे माझं सर्वांना एकच सांगणं आहे, अण्णा, मी जरी स्वर्गामध्ये असलो तर काँग्रेसवाले माझं आता काही वाकडं करू शकत नाही, कारण माझं ते काय करणार. म्हणून मी सांगतो, लोकसंग्राम जिंदाबाद. मतदार बंधू आणि भगिनींनो, दादा कोंडके ओके. आता मी तुम्हाला काय सांगू, मला अण्णाचा फोन आला स्वर्गामध्ये आणि मला म्हणले, दादा कोंडके तुम्ही कुठे आहेत? मी दादा मी म्हणलं, अण्णा मी मेलो. मला अण्णांनी काय सांगितलं, दादा कोंडके तुम्ही मरणार नाही, जोपर्यंत धुळ्यातली जनता तुमच्या हाफ पॅन्टवर मतदान करते तोपर्यंत तुम्ही मरणार नाही. आता मी तुम्हाला एकच सांगतो, तिच्या मायल्या दिवशीने 28 गुंडांना तिकीट दिलं. उषा चव्हाणची शपथ घेऊन सांगतो, इथं फक्त लोकसंग्राम होणार आहे, बाकी नाही कुठे. यानंतरचा आवाज नाना पाटेकर. इको दरबावी इको, नाना पाटेकर. नीचे उतारेगा, आंखें बाहर आएंगी, जुबान बाहर आएंगी, तुम चर्चा करते घर चले जाओगे, खाना खाओगे और सो जाओगे. वतन की किसी को कोई हमदर्दी नहीं है. मैं हिंदू, मैं मुस्लिम, मैं फलाना, मैं ढिमका. अरे मैंने बचपन में पढ़ा था तीसरी में, एक लाठी को तोड़ना आसान है, लाठी को भारे को तोड़ना बहुत मुश्किल है. अन्ना गोटे लाठी का भारा है. कुणाचा?
शरद पवार साहेबांचा आवाज. अटल बिहारीचा आधी ऐकवतो. अटल बिहारी थोडा दम लागला. हे म्हणजे पाणी बरं का, नाही तर तुम्हाला काहीतरी वाटत. अटल बिहारी वाजपेयीला संताप आला. कशाचा संताप आला की इथल्या बीजेपी मध्ये भ्रष्टाचार झाला तिकीट वाटपामध्ये, म्हणून आता दानवेचं काही पद राहणार नाही, त्याला लवकर दिल्लीला बोलून घेणार आणि मोदी विचारणार कितने आदमी थे. दानवे म्हणणार एक तागोटी. तो एक था और तुम 3 मंत्री थे, क्या कर रहे थे वहां. म्हणून अटल बिहारी साहेब सुद्धा ढळढळा रडले असतील. याच्यासाठी मी भारतीय जनता पार्टी वाढवली का. पुण्यामध्ये गुंडांना तिकीट, सांगलीमध्ये गुंडांना तिकीट, धुळ्यामध्ये गुंडांना तिकीट. सगळ्यात मोठा गुंड तो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार. वा रे वा. अटल बिहारी काय म्हणतील. अटल बिहारी 40 साल से मैं राजनीति में हूं. सरकारें आएगी जाएगी, पार्टियां बनेगी बिगड़ेगी, लेकिन इस भारत देश का, इस दुनिया का लोकतंत्र बाधित रहना चाहिए. मैं अभी भाजपची इस्तीफा देने जा रहा. आता माझ्या सगळ्या दलित बांधवांना मी सांगितलेले की आता आपण सगळ्या निवडून काम करायचं. अण्णासाहेबांना आता लवकर बोलायचंय म्हणून मला थोडस दडपण आलंय, हरकत नाही. पण आता माझा दलित बांधव अण्णा तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही. आता मतदार बंधू आणि भगिनींनो, आता तुम्ही शपथ घ्यायची आहे. याद रख सिकंदर के हौसले तो आली थे, याद रख सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. अरे क्या लेके आया, क्या लेके जाने वाला है. मैंने कुछ नहीं लाया, नहीं लेके जाने वाला. अन्ना ने कुछ नहीं लेके आया, अन्ना नहीं लेके जाएगा. अन्ना एक लेके जाएगा, इस धुले का जनता का प्यार. अरे ह्याला प्रेम असावं लागतं. प्रेम. मुख्यमंत्र्याच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या म्हणतात लोक, मग माझा अण्णा मुख्यमंत्र्यापेक्षा मोठा आहे. म्हणून एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात अण्णाचं स्वागत करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.